प्रभाग क्रमांक 6च्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी गोलई परिसरामध्ये साळे गल्लीमध्ये आज इथं रॅली संपन्न झाली। रॅलीला मोठा प्रतिसाद होता। या रॅलीमध्ये 4ही उमेदवार आणि सगळे या प्रभागातील लोकसुद्धा होते। काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद आजच्या रॅलीला भेटला? प्रभाग क्रमांक 6चे आमचे 4ही उमेदवार हे तरुण आहेत, या वार्डात राहणारे आहेत आणि या लोकांचा या शहरातल्या या भागातल्या लोकांशी जवळून संबंध आहे। प्रत्येकाच्या घराला एक स्वतःची ओळख आहे। गिरीश ब्याळे हे तिसऱ्यांदा नगरसेवकपदाला उभे आहेत, चाळक मामी या तिसऱ्यांदा उभे आहेत। आमच्या सगळ्यातला तरुण चेहरा असलेला गोजमगुंडे, दिनेश गोजमगुंडे हाही या भागातला अतिशय चळवळीतला कार्यकर्ता आहे। आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमच्याकडं असलेले आमचे 4ही उमेदवार मंजुळा अग्रवाल यांच्याही घरामध्ये सत्तेची परंपरा आहे। त्यांचे मोठे सासरे हे या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, त्यांचे सख्खे सासरे या नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते। त्यामुळे माझ्या सगळ्या उमेदवारांना अतिशय चांगली आणि पक्की राजकीय भूमिका आहे। उलट पक्षी समोरच्या पक्षातनं उभे असलेल्या उमेदवाराकडं एकाचंही घर वार्डात नाही, एकाचं घर आहे ते वार्डाच्या बॉर्डरला आहे। त्यामुळे भविष्यात लोकांना कामासाठी जाण्याची सगळ्यात मोठी अडचण होणार आहे। आणि आमची पक्षाने दिलेले उमेदवार हे 4 भागातले 4 असल्यामुळं लोकांची जागच्या जागी सोय होणार आहे। राहिला प्रश्न 6 नंबरचा, वार्ड नंबर 6 हा परंपरेनं काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला आहे। परंपरेने मधली मागची एक टर्म जर सोडली तर कायमपणे गेल्या 40 वर्षात हा वार्ड काँग्रेसकडे राहिलेला आहे। या वार्डाच्या विचाराची एक वेगळी परंपरा आहे। त्यामुळे या भागातल्या व्यापाऱ्यांना मदत करण्याचं काम माझे 4ही सहकारी नगरसेवक करतील याची मला खात्री आहे। कारण तेही व्यापारी समाजातनं येतात, प्रत्येकजण व्यापारी समाजातनं येतो आणि गोलाई हे लातूरचं हार्ट आहे। आणि या हार्ट ज्याच्या ताब्यात राहतं त्याच्या ताब्यात सगळं गाव राहतं। आणि त्याच उद्देशाने पक्षाने या 4 स्थानिक उमेदवाराला उमेदवारी दिली। आजच्या रॅलीसह झालेल्या आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमात अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या उमेदवाराला मिळतो आहे आणि ही उमेदवार लोकांचं काम करतील ह्याची पक्की खात्री आहे। राहिला प्रश्न या भागातल्या समस्यांचा, आमचं असं म्हणणं की या भागातले महापौर मागच्या काळात 2.5 वर्ष महापौर होते, त्यांनी केलेली कामं सांगावीत। 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, 2.5 वर्षातल्या सत्तेतली कामं त्या महापौरांनी सांगावीत। आणि आता महापौर कोणत्या पक्षात आहेत हा संशोधनाचा विषय आहे। उरलेले 3 नगरसेवक का उभारले नाहीत हाही विषय घेतला पाहिजे। आणि त्यासोबत ज्या एका उमेदवाराला उमेदवारी दिली आहे त्यांच्या सौभाग्यवतीला, त्यांचा संपर्क किती आणि गेल्या संबंध 10 वर्षात, कारण 10 वर्ष ते या भागाचे नगरसेवक आहेत, 10 वर्षातली कामं सांगावीत त्या नगरसेवकांनी। त्यांच्या सौभाग्यवती इथल्या नगरसेविका आहेत, त्यांनी स्वतःचं भांडवल सांगावं। माझे 4ही सहकारी नव्या दमाचे आहेत, कामाचे आहेत, केलेल्या कामाच्या पावतीवर ते उभा आहे। त्यामुळे आम्ही निश्चितपणे काँग्रेस पक्ष या वार्डातल्या 4च्या 4 जागा बहुमतानं निवडून आले अशी मला खात्री आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी येणाऱ्या काळात 4ही जागा काँग्रेस जिंकून येईल असं त्यांनी विश्वास इथं व्यक्त केलेला आहे। प्रभाग क्रमांक 6च्या अधिकृत उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। मॅडम, काय सांगाल, प्रभागामध्ये फिरत असताना कोणते नेमके महत्त्वाचे मुद्दे आपण घेऊन जनतेपर्यंत जात आहात? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की जनतेला बोलण्याची तुम्ही मला संधी दिली। मी आज सर्व जनतेला कळकळीची विनंती करते, विकासाला महत्त्व द्या। कारण विकास हा वार्डासाठी तेवढाच गरजेचा असतो। कारण विकास नाही झाला तर जनतेचे हाल होतात, हे मागच्या 9 वर्षात या जनतेनं पाहिलेलं आहे। कारण 9 वर्षामध्ये कुठलाही विकास, कुठलाही निधी आपल्याकडं आलेला नाही। रोड नाल्या सगळे बेकार अवस्थेत आहेत, प्रत्येक जागी रोड फोडलेले आहेत, बोरची कंडिशन बरोबर नाही, लाईट बरोबर नाहीत, पाणी व्यवस्थित येत नाही। हे सगळं छोटे मोठे प्रश्न असतात। नागरिकांचे प्रश्न म्हणजे खूप मोठे नसतात। नगरसेवक हा एक सेवक असतो आणि त्यानं जनतेची सेवा करणं हे त्याचं कर्तव्य असतं। आम्ही आमच्या कामाच्या जोरावर आमचे गिरीश भैया असतील, दिनेशजी असतील, मंजुळाताई असतील किंवा मी असेल, हे आम्ही चौघं पण आमच्या कामाच्या बळावर जनतेपुढे जाणार आहेत। आणि जनतेचे संपूर्ण काम जे आता रस्त्याची दुर्व्यवस्था आहे ते आम्हाला व्यवस्थित करायची आहे।
नाल्या तुंबलेल्या आहेत, वाईट अवस्थेमध्ये आहेत. त्या नाल्या आम्हाला रिपेअर करायच्या आहेत. जिथे जिथं बोर खराब आहेत त्या बोरची व्यवस्था करायची आहे. ट्युशन एरियामध्ये एक दामिनी पथकची गरज असते, ते दामिनी पथक आम्हाला करायचं तिथं निर्माण पाठवायचं आहे. महिलांसाठी, आपल्या महिलांसाठी एक बसण्यासाठी जागा नाही आहे म्हणून आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांनी सांगितलं आहे की महिलासाठी महिला भवनसुद्धा आम्ही करणार आहोत. हे जनतेचे छोटे मोठे प्रश्न जे आहेत रात्रंदिवस आम्ही त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मनामध्ये राहून आम्ही हे काम करणार आहेत. कारण मागच्या नगरसेवकांनी 9 वर्ष त्यांना चेहरा दाखवला नाही. आज तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विचारू शकता की बाबा या 4 नगरसेवकाचे नावं काय आहेत किंवा या 4 नगरसेवकाचे मला चेहरे माहीत आहेत का, तर प्रत्येक जनता आपल्याला हेच सांगेल हे 4 नगरसेवक कोण होते. जे मतदान घेऊन गेले ते आता मतदान मागायलाच वापस आलेत. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जनता हुशार आहे, जनता विकासाला महत्त्व देणार आहे, जनता कामाला महत्त्व देणार आहे. मी म्हणूनच जनतेला तुमच्या माध्यमातून सांगते की आम्हाला मतदान करावं. ठीक आहे, म्हणजे जनता हुशार आहे आणि योग्य त्या उमेदवारालाच निवडून देईल असं इथं आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. प्रभाग क्रमांक 6 मधीलच काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिनेशजी गोजममुंडे सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, तरुणांसाठी महिलांसाठी कोणते प्रश्न घेऊन आपण प्रभागात जात आहात? आमचा वॉर्ड जो आहे 3 विभागामध्ये विभागलेला आहे. एक थोडा स्लम येतो, पुन्हा जेवढं काय मार्केट आहे लातूरमध्ये सगळाच कापड लेन असेल, भुसार लेन असेल, सराफ लेन असेल, मार्केट यार्ड आहे. आणि तिसरा आहे उच्चभ्रू वस्ती. प्रत्येक विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. कॉमन जर बघायला गेलं तर सर्वांचा एकच आहे की स्वच्छ पाणी पुरवठा नाही, रस्त्याचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे, गटरीची साफसफाई व्यवस्थित नाही, त्यामुळे डासांची प्रादुर्भाव खूप आहे, वेगवेगळे आजार व्हायलात, जागोजागी रस्त्यावर खड्डे करून ठेवलेले आहेत. असे बरेच प्रश्न आहेत बरेच भागातले. आमचा प्राथमिक बाकी सगळं आधी बेसच हीच गोष्टी कराव्या लागतील लोकांना. त्याच्यानंतर भविष्यात आम्ही एक मॉडेल बनवू की ती झाल्यानंतर कसं करता येईल. कारण पूर्वी आलेल्या नगरसेवकांनी बेसिक प्रश्नाकडेच दुर्लक्ष केलं. हे बेसिक आहे, रस्ता असेल, पाणी असेल, बेसिक गोष्टी आहे ती. तशीच 3-13 वाजलेले आहेत प्रभागामध्ये. आपण जर फिरलात प्रभागात तर लक्षात येईल की कुठल्याच ह्याच्यामध्ये कुठं रस्ता चांगला असेल तर गटर खराब आहे, कुठं गटर आहे तर रस्त्यामध्ये खड्डे आहेत, पोल नाहीत, लाईट बऱ्याच ठिकाणी नाहीत. त्याचा त्रास होतो महिलाला. रात्री थोडा अंधार पडला की अंधारामध्ये भीती वाटते जायला. पहिली सुरुवात आमची 1 वर्षभरात तर बेसिक सुविधा सुधारण्यामध्येच राहील आमचा. ठीक आहे, म्हणजे मागच्या 70-75 वर्षामध्ये आणखी बेसिक सुविधा या देशामध्ये झालेल्या नाहीत. त्याच पद्धतीनं रस्ते नालीचे बेसिक प्रश्न आहेत आणि ते प्राथमिक लेवलला आम्ही पूर्ण करू असं इथं सरांनी आपल्याला सांगितलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी पटेल सर आहेत. सर काय सांगाल, काँग्रेसचे एक पदाधिकारी म्हणून शहरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? मी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस आहे आणि गेल्या 25 वर्षापासून पक्षाचं काम करत आहे आणि ह्या भागामध्ये गेल्या 30 वर्षापासून मी राहत आहे. आजपर्यंत गेल्या 1 टर्मचं सोडलं तर त्याच्या आधी काँग्रेस पक्षाचंच इथं ह्याच्यापासून अधिकार राज्य राहिलेलं आहे. आणि गेल्या 2017मध्ये झालेल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये जे नगरसेवक निवडून आले ते 8 वर्ष नगरसेवक ह्या भागामध्ये आले नाहीत. त्यांनी दुर्गंधी, नाली सफाई काही दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी पूर्ण. त्याच्यामुळं 3 जणांनी तर पळ काढलेला आहे ह्याच्यातून, ह्या इलेक्शनमधून. ते परत आलेच नाहीत. 1 जण आले पण त्याला वार्डामध्ये सगळे लोक शिव्या देत आहेत त्याला, तरी ते लपून लोकांमध्ये फिरत आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आता आम्ही पूर्ण वार्डामध्ये केलेलं आहे. फक्त जातीवादीचा प्रचार करणे, राष्ट्रवादी ही भाजपाची बी टीम आहे, ही बी टीम येऊन काय करत आहे, जातीमध्ये जातीचा सुलेखा बिघडण्याचा प्रयत्न करत आहे. कुणाला सांगत आहे की ह्याला टाका, कुणाला टाकायचं ह्याला टाका. पण आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 6मध्ये सुजाण मतदार बंधू आहेत. हे काँग्रेस पक्षाच्या 4 उमेदवाराला बहुमतानं विजय करणार आहेत, मी आज ठामपणे सांगतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 4 उमेदवार निवडून येतील आणि राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे असं इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. फक्त आणि फक्त काँग्रेसचे मत खाण्यासाठी ते या ठिकाणी थांबलेले आहेत असं सुद्धा आरोप त्यांनी इथं केलेला आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.